नमस्तेस्तु महामाये। हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला तर ताईनो, आज आहे शुक्रवार, त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा। म्हणजे आजचा दिवस खूप छान। आज आणखीन तुळशीचीही लग्न लावली जातात, बऱ्याच गोष्टी। आज 750 दिव्यांचा उपाय, वातींचा उपाय, दिव्यांचा नाही वातींचा उपाय केला जातो। तर मी नाही कधी केलेला, पण मला माहीत आहे आमच्या घरात करतात। 750 वाती म्हणजे 750 वाती एकत्र करून ना लावल्या जातात। तर आजपासून जे काही आहे ना ते माझं वैभवलक्ष्मी व्रत सुरू झालेलं आहे। म्हणजे सुरुवात आजपासून केलेली आहे। खरं तर मी नेहमी दरवर्षी, मला वाटतं जुन्या ताईंना माहीतच आहे की मी श्रावणापासून सुरू करते, पण ह्यावेळेस असं ठरवून मुद्दामून पुढे ढकललं। काय होतंय ना की सगळे सण येतात, श्रावणात सुरू केलं की मग गौर गणपती आले, दसरा आला, दिवाळी आली, मग तेजस येतो। ह्या सगळ्या गोंधळात ना मला 1-2 वर्ष ते लोड झालं आणि त्याच्यामुळे मग मी नंतर ठरवलं। आणि कसं होतं, तेजस आला की त्याला नॉनव्हेज खायला आवडतं। मग आम्ही कसं उपवास वगैरे करत असलं तर म्हणजे कोणच फॅमिली नॉनव्हेज वगैरे अजिबातच खात नाही, बाहेर पण नाही, म्हणजे कसलंच नाही, घरात तर बनवतच नाही, पण बाहेर वगैरे असं पण काय खात नाही। मग त्याला थोडंसं ते होतं ते कारण, आणि प्लस मला ही सण सूद आणि ना दसऱ्यात उपवास असला की 1-2 बुडतात पण, मग ते पुढं जातं म्हणून ठरवलं। ह्यावेळेस तेजस आला, सगळे सण सूद झाले, सगळं झालं की आपलं तो गेला की मग सुरू करायचं। मग आजचा दिवसही चांगला होता, शुक्रवार पौर्णिमा सगळं छान होतं, म्हणून म्हटलं चला आजपासून सुरू करूया। तर सायंकाळी, म्हणजे नाही म्हटलं तर हे 4-4:30चं टायमिंग आहे। सगळं घरातलं आज आवरलेलं, किचन वगैरे तुम्हाला एकदम क्लीन दिसत असेल तर हो, सकाळपासून जे काय आहे ना ते म्हणजे सगळं क्लिनिंग करून घेतलेलं होतं। तर बाहेर उजेड दिसतोय आणि घरात अंधार दिसत असेल, कारण ह्या टाईमला ताईंनो बाहेर पाऊस पडतोय। इतकं बेकार वातावरण झालंय ना, खरं तर ना आपलं शारीरिक म्हणजे गोष्टी ह्या घडायला ना हे वातावरणच सगळं निर्मित आहे, आणि ते वातावरण तसं व्हायला आपणच जबाबदार आहे। तर ते सर्कल जो आहे ना गोल, तो आपल्यापासून, आपण त्याला जबाबदार आहे, ते आपल्या हेल्थसाठी जबाबदार आहे, असं सगळं झालेलं आहे। तर मग सकाळी सगळं आवरून घेतलेलं, आणि चहा बघा, सगळ्या ताईंनी मला, काल एका ताईनं खूप छान कमेंट केली, इतकं छान समजवलं ना तिनं, काय कर काय नको। खरंच हे सगळं करायचं एक दिवस, आपण स्त्रिया हे सगळं का नाही करू शकत, ह्याच्यावर पण मी बोलीन नंतर पुढे जाऊन। तर म्हटलं चला थोडासा चहा दुधाचा बिलकुल बंद केलेला आहे, नुसतं बघा पाणी थोडंसं ओतलेलं आहे। आणि उपवास आहे ना, त्या उपवासा दिवशी तर जरासा जरी चहा नाही पिलं ना तर ते उलटं काम होतं, म्हणून मग थोडंसं म्हटलं कोरा चहा, आणि एक अगदी म्हणतात ना छोटासा, अगदी नकभर गुळ टाकलेला होता, थोडंसं त्याचा कडवटपणा कमी व्हावा म्हणून तो चहा ठेवला। आणि सकाळी सगळं स्वच्छ केलेलं, झाडापुशी सगळं झालेलं, कारण पूजा मांडायची म्हणल्यावर स्वच्छता झालेली होती। आणि आता फक्त राहिलेलं होतं हा तांब्यात हे ताम्हण, निरांजन चांदीची घासायची। तर तांब्या बरेच दिवस झाला आतनं घासला नाही, आत्ता बघितलं तर एकदम काळा झालेला, मग तोही लिंबू आणि मिठाने घासला बघा ताईंनो, एकदम चांगला आतनं निघलाय। थोडं जरी दिसत असलं ना तरी आतनं एकदम जसा बाहेरून आहे ना तसा बऱ्यापैकी आतनं चांगला झालेला इकडे। तर आधी ते अनुष्का आल्या का बघितलं, आणि बघा सकाळी जो दिवा लावलेला असतो ना तो दिवसभर माझा असा तेवतच असतो। जे काही घासलं पुसलं लगेच हातासरशी तिकडे देवाऱ्या पुढे नेऊन ठेवलं, आणि किचन ओटा पण क्लीन करून घेते। तर ज्यांना कुणाला सुरू करायचं आहे वैभवलक्ष्मी व्रत, पुढच्या शुक्रवारपासून केलं तरी चालतं, महिन्यातल्या कुठल्याही शुक्रवारी, किंवा आपल्याला कोणतं व्रत करायचं असतं ना ते कधीही केलं ना कुठल्याही वारी तरी चालतं, असं काय एवढं ही नसतं। तर आज सकाळ धरणं एवढं कामात बिझी होते ना, तर अवतार सगळा पूर्ण बिघडलेला आहे, त्याला थोडंसं तुम्हीच इग्नोर करा, असं होतं शेवटी घरातले कामं म्हटलं की। कारण शुक्रवार क्लिनिंग आलं सगळं, सकाळी गॅस ओटा वगैरे सगळं धुवून घेतलेलं। तर संध्याकाळी आज दिवेसुद्धा लावतात, जसं की म्हटलं 750 वाती आज लावायच्या नसतात। अगदी तुम्हाला 750 वाती नाही जमल्या तर 7.5 कापूर जे असतात ना ते असे आपल्या देवापुढं जाळायचे, ते सुद्धा हे असतं। आणि ह्या गोष्टी ज्याला पटतात ते करतात, ज्याला नाही पटत नाही। पण ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला नाही, दिव्यांनी सगळी देवळं उजळलेलीच असतात, तुम्हाला माहीत आहे। तर इकडे जे काही वैभवलक्ष्मीचं लागतं ना ते सगळं मी काढून ठेवलं बाहेर, सुपाऱ्या वगैरे। आणि ही एक घंटी आत्ता जस्ट बघा मी घेऊन आले का, तिथं तेच मी बोलत होते पण लई ते मोठं झालं म्हणून मी कट केलं आवाज, आणि व्हॉइस ओव्हर देते। तर
दिवाळीच्या लक्ष्मीपूजना दिवशीच आधी तिच्या हातातनं आरती करताना घंटी पडलेली आणि ती तुटलेली, तेव्हापासून जे देवाऱ्यात घंटी नाही आहे ती नाही आहेच. मग ही एक चांगली घंटी, तर ही तांब्याची घंटी आहे, 470 रुपयाची घंटी आहे. थोडेफार त्यांनी कमी केले आणि माझ्याकडे काही तुटलेल्या घंट्या होत्या त्याची मोड देऊन नाही म्हटलं तर 400 रुपयेपर्यंत जवळजवळ ही घंटी बसलेली आहे. पण घंटी पूर्ण ह्याचा नाद खूप छान आहे, म्हणजे वाजते खूप छान आणि तांब्याची घंटी आहे आणि दिसताना पण छान दिसते. आणि आता मात्र ही जपून वापरली पाहिजे, कारण ह्याच्या आधीच्या 100 पर्यंतच्या घंट्या होत्या त्या तुटल्या काय वाटलं नाही, पण ही घंटी 400 रुपयाची, त्याला आता थोडंसं जपून वापरली पाहिजे. हातातनं पडली की ती तुटते. तर इकडे बघा ते सगळं धुतलं आणि इकडचं त्रास सुचतच नव्हतं की पहिली पूजा मांडून घेऊ का पहिलं स्वयंपाक करून घेऊ. परत म्हटलं नको, 5चं टायमिंग झालेलं, थोडं कुकर वगैरे लावून घेतलं आणि नंतर मग एकदम फ्रेश झालं की मग बरं पडतं आवरून घ्यायला सगळं. म्हणून म्हटलं कुकर लावून घेते, निम्मा अर्धा स्वयंपाक केला आणि मग पूजा मांडली, पोती वाचली तरी काही एवढं वाटत नाही, म्हणजे पटापट होऊन जातं. पण स्वयंपाक नंतर करायचा म्हटलं की खूप लोड येते, का तर उपवास असतो आणि मी उपवास निरंकार धरते, म्हणजे सकाळ धरून तसं काही खाल्लेलंच नव्हतं. मगाशी मात्र थोडासा चहा पिला. तर अनुष्का स्कूलमधनं आली, तिला भूक लागलेली म्हणून तिनं हातपाय तोंड धुतले आणि आता चपाती आणि तूपसाखर खाते म्हटली, तर खा म्हटलं. आणि मी सुद्धा आता इथे विचार करते की काय स्वयंपाक करू. तर कोबीची भाजी काढली गड्डा, पण ती केली नाही. मग छोले भिजवलेले, तर निम्मा अर्धा स्वयंपाक झाला आणि मग तुमच्याशी शेअर करते. तर वैभव लक्ष्मीचं व्रत म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर खिरीला खूप जास्त मान आहे. तर शेवयांची खीर इकडं करून घेतली, साधी सोपीच. दूध उकळलं, त्याच्यात साखर आणि शेवया ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घेतले तुपात आणि ते त्यात ओतले, वेलचीची पूड टाकली आणि ते शिजवून घेतले. तर इकडे बघा छोलेसुद्धा छान असे शिजलेले होते, बटाट्याची पिवळी भाजी, छोले असं सगळं केलं. निम्मा अर्धा असा स्वयंपाक उरकला आणि म्हटलं नको आता पुढचं आवरायला म्हणजे आवरून घेऊया. परत ठरवलं नको स्वयंपाक थोडाफार घेऊया. मग इकडं पिवळी बटाट्याची अशी भाजी आणि चपात्या तेवढ्या राहिल्या, खीर झाली, डाळ भात झाला, छोले झाले. आणि इकडं बघा थोडीशी जी भांडी पडलेली ती सुद्धा सगळी स्वच्छ घासून घेतली, कारण आता तिन्हीसांचं लक्ष्मीपूजनाचं. आणि आज खरं तर दाराला पण हळदीचं लेपन करायचं होतं, पण नाही जमलं करायला. पण दारात रांगोळी वगैरे काढलेली होती, दिवे बिवे. आता मात्र मी पूर्ण आंघोळ केल्यासारखं म्हणजे एकदम फ्रेश झाले, कारण पूजा मांडायला म्हटलं घ्यावी, कारण नाही म्हटलं तर 5:45चं आता हे टायमिंग झालेलं आणि मग परत लेट होतं पूजा मांडायला. तशी सगळं घासून पुसून तयारी ठेवली. सगळ्यात व्रत कुठलं मांडायचं सोपं असेल तर ते लक्ष्मी म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत सगळ्यात सोपी पूजा ते जे आहे, एकदम सोपी झटपट होते. पोतीसुद्धा वाचायला त्याची काय एवढी मोठी नाही आहे, त्याच्यामुळे सगळ्यात सोपं आपलं ते. तर इकडे आता सगळे दिवे लावून घेतले आणि म्हटलं चला तुळशीला, अंगणात वगैरे सगळे दिवे लावून टाकूया. तर अंगणात सुद्धा आणि तुळशीला असं दिवे लावले. इथून समोरच आमच्या इथे एक छान मंदिर आहे, तिथं पण सगळेजण लोक आत्ताच बघा दिवे लावायचे चाललेले. जिकडं मोठमोठी देवळं असतात तिथं सगळेजण ते 750 वातीचा, देवळात नाही केला, मंदिरात नाही केला तरी आपल्या घरी जरी केला उपाय तरी तो चालतो. तर शक्यतो करून महादेवाच्या मंदिरात केलेला शुभ असतो. आणि कार्तिक स्वामींचं मंदिर सगळीकडे नसतं, ते एकाच ठिकाणी असतं आणि तिथे तर काही स्त्रियांना परवानगी नसते कार्तिक स्वामींच्या मंदिरात जायला, फक्त पुरुषच तिथं जाऊन पूजा करू शकतात. मग ज्यांना जसं जमेल तसे सगळेजण पूजा करत असतात. तर आता बघा बाहेर दिवे लावून आले आणि दिवाबत्ती घरात सुद्धा करून घेतली. सगळं पुसून वगैरे झालेलं होतं, त्याच्यामुळे मग मी हे म्हणजे आपलं पटकन झाली ती पूजा म्हणायची तसं. इकडे दिवाबत्तीसुद्धा झाली. आणि वैभव लक्ष्मीचं व्रत मी पहिल्यापासून नेहमी करते. म्हणजे काही जणांना असं वाटेल की आहे सगळं तरी का, तर तसं नसतं. एक अशा काय प्रभावी सेवा असतात ना ताईंनो, खरंच म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत आपण मार्गशीर्षमधलं गुरुवारचे व्रत करतो, काही उपवास करतो, काही गोष्टी करतो ना, तर आपल्या मुलांसाठी, आपल्या म्हणजे सगळ्या ह्याच्यासाठी आपण ते करायचं असतं. तर आता इकडे पूजेची मांडणी म्हणजे आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, काय प्रत्येक वेळी पैसाच यावा म्हणून नाही, आरोग्य घरात चांगलं राहावं किंवा सगळ्याच गोष्टीसाठी पैसा तर सगळ्यांना लागतोच, त्याच्यासाठी तर आहे. वैभव वाढावं म्हणून तर लक्ष्मीची पूजा केली जाते. पण त्यातल्या त्यात माझं जे असतं ना ते मुलांच्या शिक्षणासाठी जे काही आहे तिथं फक्त देवा तुझी साथ लाभू दे एवढीच असते. मुलांची शिक्षणं त्यांचं सगळं पार होऊ दे असं. तर इकडे बघा जिथे पूजा मांडणार तिथली जागा पहिल्यांदाच तर स्वच्छ करून घ्यायची. रांगोळीनं पाटाच्या खाली स्वस्तिक काढून घेतलं आणि आता त्याच्यावरती लाल वस्त्र ठेवलं. तर इकडे 2-3 वेळा असं झालं ना व्यवस्थित तांदळाच्या राशीचं, म्हणजे कधी कधी असं देव करतो बघा, ते
जमतच नाही पटकन. स्वस्तिक आता स्वस्तिक किती साधं सोपं आहे, तर मला ते तांदळाची रासेनं जमतच नव्हतं. तर तांदूळ अगदी मुठभर ठेवले. लांब तांदूळ, अख्खे तांदूळ नेहमी पूजेला वापरावे, तर मी तर ते कधी कधी डबी भरून असे वेचून काढून बाजूला ठेवते. नाहीतर लांबडा तांदूळ मिळतोच ना, तो देवासाठी थोडासा वाटीभर आणून ठेवायचा. तर इकडे स्वस्तिक काढलं आणि कलशाला ना 5ही बाजूनी हळदी कुंकवाची जी बोट आहे ती काढली आणि स्वस्तिक काढायचं मधी आणि ठेवायचं. आणि इकडे बघा त्याच्यात ना सुपारी, अक्षता आणि एक नाणं, फूल सगळं व्हायचं. आज पहिला शुक्रवार असून मला काय लाल फूल मिळालं नाही, एकच तेवढं मिळालं, तेच मी नंतर व्हायलं. आता पुढच्या आठवड्यापासून कसं सगळी सोय आधीपासून करून ठेवेन. तर त्याच्यावरती आता पाण्याचा जो कलश आहे ना त्याच्यावरती तांब्या ठेवलेला आहे आणि तांब्यात तांदूळ टाकायचं. जिथे आपण तांदूळ अक्षता म्हणून जे ते उपयोग करतो ना तिथे सगळीकडे हळदी कुंकू, ते सुनं तांदूळ पांढरं ठेवायचं नाही, हळदी कुंकू त्याच्यावर व्हायचं. तर तो कलश मांडून घेतला. तर आता आपल्याला मूर्तीची स्थापना करायची. आता बघितलं तुम्ही परवाच मी नवीन जी महालक्ष्मीची मूर्ती आणलेली आहे तर त्या मूर्तीला असं अभिषेक घालून घेतला. तर अभिषेक इथे थोडंफार इकडं तिकडं कॅमेरा होईल, कारण ना मी एकतर पूजा करायला बसली की मागं काय कॅमेरा चालू आहे तरी मी ते क्रॉप केलं आणि व्यवस्थित तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण बऱ्याच ताईंना करायचे असतात उपवास, मग दिसतं. तर इकडे मूर्ती आहे ना त्याला आधी पंचामृतसुद्धा मी करून घेतलेलं होतं बरं का. तर पंचामृत आणि अभिषेक घालून घ्यायचा आहे मूर्तीला. मूर्तीच्या खालीसुद्धा थोडेसे तांदूळ, हळदी कुंकू व्हायचं. जसं की म्हटलं प्रत्येक वेळी हळदी कुंकू हे व्हायचंच. आणि ना अशी मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे. आता जेवढ्या सुपाऱ्या आपल्याला लागणार आहेत, सुपारी पैसा म्हणजे नाणं, त्याची सुद्धा अशी ना हे करून पूजा करायची आहे, म्हणजे अभिषेक घालायचा आहे. तर एक सुपारी विड्यावरची त्यालाही अभिषेक घालायचा आहे आणि एक सुपारी गणपती म्हणून मांडायची असती तर त्यालाही अभिषेक घालून घ्यायचा आहे. तर पंचामृतमध्ये मी दूध, दही, तूप, साखर, मध हे सगळं 5 वस्तू घेऊन पंचामृत केलेलं होतं. आणि बघा या पद्धतीने मूर्तीला अभिषेक, दोन्ही सुपाऱ्यांना अभिषेक घालून घेतलं आणि मग आता मी तिथलं साईडला केलं. आता रांगोळी काढून घेते, कारण आधीच रांगोळी काढली की रांगोळी तरी फिसकटते, पाणी तरी सांडतं, कुठं इकडं तिकडं हात तरी लागतो. आणि इकडे ना जे मगाशी 2 दिवे पंत्या ठेवलेल्या होत्या त्या पण इथं प्रज्वलित केलेले आहेत. म्हणतात ना म्हणजे अग्नीच्या साक्षीने कोणतीही पूजा करावी तर नेहमी एक पंती, समय वगैरे लावून काहीतरी हे करावं. तर इकडे बघा अशी साधी सोपी रांगोळी काढली, जसं की म्हटलं एकदम साधी सोपी आहे. आणि याच्या आधी ना जेव्हा मी वैभव लक्ष्मी व्रत करायचे तेव्हा माझ्याकडे जो लक्ष्मीचा फोटो आहे तो सुद्धा मांडायचे, पण आता मूर्ती आहे, एकच काहीतरी मांडलं तरी चालतं. म्हणजे फूल जरी फूल, हे बघा आजचे शब्द किती चुकत आहेत, मूर्ती जरी मांडलं तरी चालेल किंवा फोटो तुमच्याकडे असेल तरी चालेल. आणि आता इकडे बघा ही आहे वैभव लक्ष्मीच्या 2 पोती आहेत. तर सगळ्यात पहिली जुनी जी पहिली कहाणी आहे मेन ती शीलाची कहाणी आहे. तर ते पण माझ्याकडं पुस्तक होतं शीलाच्या कहाणीचं. तर मी ते आज दुपारी बसून शोधून काढलं, सापडतच नव्हतं. कारण ही जी नवीन आहे ना ते सगळं ज्या पोती नवीन आलेल्या आहेत ना त्या पोतींमध्ये सगळं काटछाट केलेलं आहे. मग नवीन पोती होती त्याच्यावर श्रीयंत्राचा फोटो होता, मग ती पण पोती वैभव लक्ष्मीचं म्हणून अशी आपली ठेवली पूजायला, कारण ती वाचलेली होती मी पोती. आणि ही जी जुनी दिसते ना तुम्हाला पुढे एकदमच जुनी दिसते ती पोती सगळ्यात पहिली आमच्या घरातली इथं, म्हणजे त्या पोतीवर सगळ्यांचे वैभव लक्ष्मी व्रत झालेले आहेत अशा पद्धतीने. आणि आधी ती अनुष्का साईडला आहे तर त्या मदत करतात. तर अनुष्काने बघा पाण्याचा पेला लग्गे हात, म्हणजे खीर म्हणून तर मी आधी नैवेद्यासाठी केलेली, लगेच नैवेद्य पण वाटीत ठेवला. आणि बघा सगळी मांडणी झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यावरती ना हळदी कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, फुलं व्हायचे आहेत आणि मग काय आहे ती पोती वाचायची आहे. आणि आजूबाजूचं पण सगळं काढायचं आहे, धूप, दीप, तुपाचा दिवा तर महत्त्वाचा असतो, तुपाचा, तेलाचा. तर मी 2 पंत्या, एक समई आणि 2 तुपाचे दिवे असं लावलेलं आहे. आणि एकच फूल होतं तेवढं मग वाटीत वाहिलं आणि लक्ष्मीला तर काय व्हायला फूल नव्हतं, पण जसं की म्हटलं पुढच्या आठवड्यात आधीच आणून ठेवीन. तर सगळं बघा हळदी कुंकू व्हायलं, अक्षता व्हायला आणि आता आरती करून घ्यायची आहे, म्हणजे घंटी वाजून ओवाळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काय आहे ना ती पोती ही करायची. आणि पोती वाचताना जे काय मी तुपाचे दिवे लावलेले आहेत, कारण पोती वाचताना बरोबर आपले तुपाचे दिवे चालू असावेत, म्हणजे जळते असावेत. तर तुपाच्या दिव्यांनीही एकदा ओवळून घेतलं आणि सगळ्या आपल्या देवांचं नामस्मरण करायचं, आपल्या देवाऱ्यातल्या देवाला नमस्कार करायचा, सगळं करायचं आणि मग पोती वाचायला घ्यायची. तर पहिल्यांदा पोती तर माहीतच आहे, हे सगळ्या देवींचे जे असतात ना फोटो, त्या फोटोंचं नावं वाचायची, त्याचं लिहिलेलं त्यांचा मंत्र वाचायचा, त्या सगळ्या फोटोंना हळदी कुंकू, अक्षता व्हायचं आणि पुस्तकाची, पोतीची सुद्धा ना पूजा करून घ्यायची. आणि मी चष्मा घातलेला दिसेल, मला संध्याकाळचं थोडं बारीक वाचायला प्रॉब्लेम येतो ना, तर मी अशा पद्धतीने चष्मा घालून वाचते. तर सगळी पोती ताईंनो वाचून घेतली.
कारण कॅमेरा मागे चालू होता नाही होता माझं लक्षच नव्हतं, तो बंद झालेला. मग आता इकडे बघा पोथी वाचली आणि आरती करून घेतोय. तर आदिती अनुष्काचा पण अजून क्लास व्हायचा होता. म्हणजे 6:30ला मी करायला बसलेले ना, तर माझं 6:15 पाऊण तासात पोथी वगैरे सगळं वाचून झालं, आरतीसुद्धा झाली. आणि कसं पहिल्यापासून करत आले त्याच्यामुळे त्याचं एवढं काही लोड वाटत नाही. आणि इकडे बघा जेव्हा आपण अशा घरात धूप दीप लावून आरती करतो ना, तर सगळ्या आपल्या घरांना कपाटांना सगळ्यांना जो काही धूप आहे आरती आहे ती सगळी घरभर फिरवायची. मी दारात उंबऱ्यात सगळीकडे ती आरती फिरवली. आणि अशा पद्धतीने बघा नाही म्हटलं तर 7:15 7:30पर्यंत संपूर्ण माझी पूजा करून झालेली. जसं की म्हटलं साधी सिंपल आहे आणि नेहमी पाटावरती पोथी घेऊन वाचावी, बसायला आपल्याला बसकर घ्यावं अशा पद्धतीने ज्या पद्धतीने व्यवस्थित जसं लिहिले त्याच्यात तशा पद्धतीने केले की बरोबर त्याचं फळ मिळतं. आणि बघा छान अशी पूजा झाली आणि नंतर सगळं झालं आणि माझ्या जे काही होतं ते चपात्या लाटायच्या राहिलेल्या. तर म्हटलं चला आता चपात्या लाटून घेऊया. आणि साडी नाही नेसली तर माझं मन नव्हतं साडी नेसायचं, म्हणजे काय आता ड्रेस आणि साडी, शेवटी श्रद्धा महत्त्वाची. त्याच्यामुळे मग मी आणि आंघोळच केली मी तसं बघायला गेलं तर, म्हणून मग मी पटकन ड्रेस घातला आणि आवरून घेतलं. आता चपात्या लाटून घेते. म्हणजे आधी जेवायला तर एवढ्या लवकर कुणीच नाही आहे, कारण संध्याकाळी उशिराच जेवण होणार आहे. आदिती अनुष्का तर आता बसलेले आहेत आणि आमच्या घरातली पण सगळी गेलेली बरं का इकडं वाती लावायला, पण माझं हे होतं त्याच्यामुळे मी जाऊ शकली नाही, नाहीतर मी पण दरवर्षी जाते. तर इकडे बघा साधा सिंपल नैवेद्य, फक्त खीर असणं किंवा एखादा गोडाचा पदार्थ देवीला दाखवला तरी असतं, असं नसतं की जास्त. आजकाल ते यूट्यूबमुळे खूप जास्त भीती, म्हणजे जे सेवा करणार आहेत ते त्याचे उपाय ऐकून किंवा त्याचं ते असं करा तसं करा ते ऐकूनच माणूस भ्यायला लागलेला आहे. तर कोणतीही श्रद्धा असताना मनात फक्त भावना चांगली पाहिजे करताना, बाकी त्याचं काही नाही. मिळायचं ते फळ देव बरोबर वेळेला देत असतो. तर बघा इकडे साधा सिंपल नैवेद्य, साधी पूजा आपली झालेली, नैवेद्यसुद्धा दाखवून घेतला. तर चला सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना